वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. हनुमंतगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराला ग्रहण. राहाता तालुक्यातील हनुमंतगाव ग्रामपंचायतीतील एका कर्मचाऱ्याच्या हजेरी आणि वेतनावरून खळबळ उडाली आहे. कर्मचारी प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित नसतानाही हजेरी रजिस्टरवर स्वाक्षऱ्या होत असून त्यांच्या नावानं वेतन अदा होत असल्याचा आरोप ग्रामस्थ विकास फणसे आणि प्रफुल्ल पाळंदे यांनी केलाय. संबंधित कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीत दुसराच कर्मचारी कामकाज पाहत असल्याचा दावाही करण्यात आलाय. हजेरी रजिस्टर, वेतन नोंदी आणि प्रत्यक्ष उपस्थितीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शहाजी दिघे, वेद बातमीचा, धानोरे. 2026 तर इथं बोर्ड बघितला असता तो बोर्ड चिटकावला गेलाय आणि आमच्या कानावर असं पण आलंय का तिचा काहीतरी राजीनामा घेता येत आहे. तर राजीनामा हा कोणत्या अधिकाराने घेताय, कसा घेताय आणि राजीनामा घेण्यासाठी तुम्हाला ती इथं स्वतःहून तिने राजीनामा दिलाय किंवा तिला कोणी राजीनामा द्यायला भाग पाडलंय किंवा तुम्ही राजीनामा कशाच्या आधारे घेताय. जर ती महिला कर्मचारी उपस्थितच नव्हती तर तुम्ही तिचा पगार काढला कसा, तो कोणाच्या सांगण्यावरून काढला, या भ्रष्टाचारात कोण कोण सहभागी आहे याची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनात उल्लेख केलेला आहे का जर याची सखोल चौकशी झाली नाही आणि यांच्यावर फौजदारी गुन्हे जर दाखल झाली नाही तर आम्ही तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय राहता यांच्या समोर अमरण उपोषणासाठी बसणार आहोत. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. कारण उद्या 15 ऑगस्टची आमची जी तहकूब ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेत पण हा विषय मांडण्यासाठी दिलाय का गावचा कारभार हा स्वच्छ झाला पाहिजे, गावात भ्रष्टाचार होता कामा नये. कारण आज 5 वर्ष झाले विकास कामांना पूर्ण खीळ बसलेली आहे. इंदिरानगरचा प्रश्न गंभीर आहे. इंदिरानगरमध्ये आम्ही ज्या टायमाला आरडाओरडा केला त्या टायमाला यांनी पाईपलाईनचं काम चालू केलंय. तब्बल 3 वर्षापासून इंदिरानगरमधली सर्वसामान्य जनता का ज्यांना ह्या गोष्टीची कुठेही कल्पना नव्हती, अक्षरशः महिला मिश्रित संडासचं पाणी पाजलं जाते. या संदर्भामध्ये आरडाओरडा केला तरी मी लगेच निधी उपलब्ध केला. तो कसा केला तो पण प्रश्न आहे. त्याच्यानंतर आज पावसाळ्याचे दिवस असताना डेंग्यू सदृश्य प्राथमिक आरोग्य केंद्र हनुमंतगाव या ठिकाणी सापडले. याची वरिष्ठ पातळीवर आम्ही ज्या टायमाला तक्रार केली त्या टायमाला लगेच ज्यांनी साफसफाईचं जे काय आहे ते तात्काळ साफसफाई करण्याचं या गोष्टी यांनी दाखवल्या का आम्ही साफसफाई करतोय नाली गटार वगैरे. तर हे कितपत योग्य आहे. जर तुम्ही शासनाचा पगार घेताय, शासन तुम्हाला त्याचा योग्य मोबदला देते आणि तुम्ही ह्या संदर्भात जर लोकांची दिशाभूल करून बेजबाबदारपणे जर बेकायदेशीर पैशाची विल्हेवाट लावत असेल तर तुम्हाला ह्या संविधानिक पदावर राहण्याचा मुळातच अधिकार नाही. तर तुम्हाला जर कामं करता येत नव्हते, तुम्हाला भ्रष्टाचारच करायचा, तुम्ही याच्या आधीच राजीनामे देऊन सदर खुर्च्या खाली करायला पाहिजे होत्या. कारण हा प्रश्न काय वैयक्तिक कोणाचा नाहीये आणि हा प्रश्न गावचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आम्ही भाऊसाहेबांना, ग्रामविकास अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारणा केली की भाऊसाहेब तुमच्या ग्रामपंचायतमध्ये CCTV कॅमेरा बसवलेले आहेत, या इथे CCTV कॅमेरा आहे. तर याची आम्ही विचारणा केली होती का साहेब आम्हाला जानेवारी 2026 ते जूनपर्यंत आम्हाला जूनपर्यंतचे CCTV कॅमेऱ्याचे फुटेज द्या. तर भाऊसाहेबांनी सांगितलं का ही याचं आहे प्रायव्हेट व्हिडिओ शूटिंग कोणाला देतात नाही. आम्ही काय कोणाचे वैयक्तिक व्हिडिओ शूटिंग मागितलं नव्हतं, आम्ही सरकारी कार्यालयाची व्हिडिओ शूटिंग मागितली होती. कारण यांना यांचा गलता कारभार झाकायचा आहे. त्या कारणास्तव यांनी सगळ्या गोष्टी झाकून ठेवल्या. कारण एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार जो काढला जातोय तो काढताना ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांच्या सह्या असतात आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना या सर्व गोष्टीची कल्पना आहे का ही काय घटना घडलेली आहे, ही सर्व बेकायदेशीर जे काय प्रकरण झाले याला ग्रामविकास अधिकारी पण जबाबदार आहे. त्यांच्या सहीनीच पगार काढला गेलाय, सरपंचाच्या सहीनी. आणि ह्या दोघांना सही करताना पूर्ण सदस्य बॉडीची परवानगी होती का तुम्ही जो कारभार करताय तो मंजूर आहे. म्हणजे याचा अर्थ सर्व सदस्य बॉडी सुद्धा याच्यात पूर्णतः धुतली गेलेली आहे. तर याची सखोल चौकशी व्हावी आणि याच्यावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं आम्ही निवेदनात दिलेलं आहे. तर बघूया आता याच्यात पुढं काय कारवाई व्हिडिओ साहेब करताय, कलेक्टर साहेब करताय, आयुक्त करताय
आणि ग्रामविकास मंत्र्यांना सुद्धा आम्ही या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे.